स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो. कारण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये माझ्या जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. जिम करतोय, कामाच्या व्यापामुळं कधीतरी कमी जास्त होत आहे, पण वकील साहेब एक सभा आपल्याला अशी करायची आहे की ज्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात सुद्धा आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे की माझी तब्येत कशी हे तुम्ही विचारलं, ही माझी तब्येत अशी आहे एवढं दाखवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ज्यावेळेस जिम चालू केली माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी वयाच्या म्हणजे वर्गाच्या 8वी पासून हनुमान व्यायाम शाळेत अविनाश गवळी आणि मी सायकलवर जायचो. तिथपासून मी माझ्या व्यायामाची सुरुवात केलेली. त्या हनुमान व्यायाम शाळेतल्या कुस्तीच्या हौदात मी कुस्ती सुद्धा खेळलेली. त्यानंतर पुण्याला असताना जिम करायचो, इथं असताना जिम करायचो. आता तर जिम करत असताना स्वतःला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आता मी जीवनात जे मला कधी जमलं नाही ते आता मला जमा लागले की जिम करत असताना आपण आपल्याकडे ज्या वेळेस पाहतो आरशामध्ये त्यावेळेस आपल्याला आपल्यावरती प्रेम होतं. आणि माझ्या बाबतीत का घडलं, पूर्वी कधी काळी मी जो व्यायाम काढलेला आहे त्यावेळेस जे माझे मसल बनले ते आता परत लवकर मसल दिसायला लागले. याचं कारण आपल्या मेंदूच्या मेमरीपेक्षाही मसल मेमरी जास्त स्ट्रॉंग असते, ती लगेच दिसायला लागते. आजच्या युगामध्ये या परिस्थितीमध्ये व्यायामाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याला नाही. मी अनेक जण असे मंडळी पाहिली आहे की सकाळी लवकर उठतात आणि चालायला लागतात. आता वर्ष झालं, 1.5 वर्ष मी गावाकडे गेलो राहिला, पण त्याच्या अगोदर मी जिथं सर्वाधिक लोक चालायला जायचे डोंगरावर, एक डोंगर चढ्या मला समोर दिसतोय. प्राध्यापक डॉक्टर PL कराड सर हे सगळे दिसते. आता मी अनेक जण असे पाहिले की ज्यांची साईज पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी चालायला चालू केला डोंगर, तिथपासून 2 वर्ष तो इंचभर बी कमी नाही. जास्तीचं सोडून द्या. मग ह्या चालल्याने नेमका फरक काय पडला, तर फरक एकच पडत असतो, आपल्या मध्ये एक पॉझिटिव्ह जेल तयार करण्याची क्षमता हे चालणं करतं. आणि ते पॉझिटिव्ह जेल आपल्यासाठी फार आवश्यक आहे. एक पाणी जेल म्हणजे काय मी सांगतोय, एक असं पाणी पॉझिटिव्ह तयार होतं ते आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला, पॉझिटिव्ह बोलायला, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करायला शिकतो. पण मी अनेक जण असे पाहिले की सकाळी वॉक करायला जाणारे वॉक करायला जातायत आणि जाता जाता त्यांना हृदय विकाराचा झटका येतो आणि हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत
त्याचा मृत्यू होतो. ही परळीत अनेक उदाहरणं घडली आहेत. याचा अर्थ फक्त आपण चालतोय, हे कार्डिओ करतोय, त्या कार्डिओमुळं आपलं हृदय अतिशय चांगलं राहतं असा समज कुणामध्ये असेल तर काढून टाका. तेच कार्डिओ तुम्ही व्यवस्थित एखाद्याच्या सल्ल्याने केलं की तुम्हाला 30 मिनिटात 3 किलोमीटर चालायचं आहे. नाही तर आपलं चलणं गप्पा मारीत एवढं असतं. आणि त्या गप्पा अशा असतात की निघाले की ट्रम्प पासून सुरुवात होती आणि काल शिवाजी चौकात काय चर्चा झाली, कुठं कोण कुणाबद्दल काय बोललं, तिथं ती चर्चा संपते. म्हणजे आपलं चलणं साधं नसतं. जगभरातून वरून खाली येते आणि पुन्हा चौकात बिवतात कुठेतरी चहा पितेत, नाही तर बुद्रीकडं खरं का नाही. आता ते न्यूट्रिशन आहे का बुद्रेची संवाद मी स्वतः रोज मागून घेत असतो नाश्त्याला आठवड्यातून 2 मिनिटं, तो विषय वेगळा आहे. पण दोन्हीही व्यायामाची गरज आहे. नुसतं चलणं हा व्यायाम होऊ शकत नाही. थोडं पळावं लागतं, थोडं थांबावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टीत आपल्या हृदयाला थकवावं लागतं. त्यावेळेस तुमचं हृदय, तुम्ही जरी वयानं जास्त होत राहिला तर तुमचं हृदय मात्र वयाने मोठं होत नाही. तुमचं हृदय तसंच राहतं. मी ज्यावेळेस व्यायाम चालू केला, कार्डिओ करायला लागलो, त्यावेळेस मला एकदा अचानक छातीमध्ये दुखायला लागलं. म्हणून एका कार्डिओलॉजिस्ट कडे गेलो. म्हणलं नेमकं काय बाबा, आता आली का वेळ आपल्यावर. तर त्यांनी ज्यावेळेस मला सगळ्या कार्डिओच्या टेस्ट केल्या, स्ट्रेस टेस्ट पासून सगळ्या केल्या, त्यावेळेस म्हणलं बाकी तुझ्या शरीराचं काय मला माहित नाही, पण तुझं हृदय आजही वय वर्ष 22 असणाऱ्या तरुणासारखं आहे. काही प्रयोग असे करावे लागतात, 8च्या स्पीडनं चालणारा 12च्या स्पीडनं चालावं लागतं, परत 2 मिनिटांनी खाली यावं लागतं, परत 12 मिनिटावर जावं लागतं. हे स्वतःला थकवणं, हे स्वतःला थकवणं नाही तर तुमचं हृदय मजबूत करणं आहे. आणि हे करत असताना सुद्धा आपण जिम केली, वेट ट्रेनिंग केली तर तुमचे इतर आजार थांबतात. इतर आजार भविष्यातले कुठले, तर सगळ्यात मोठा हाडाचा आजार भविष्यामध्ये येणार. जसं फक्त पूर्वी महिलांनाच ते हाडाचा आजार येत होता, कॅल्शियमचा आजार येत होता, तोच आजार आता पुरुषामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येईल. वयाच्या 55व्या 60व्या वर्षात तुमचे गुडघे दुखायला चालू होतील. PL सरांचे चालू झाले, झाले किती तोंडांना नाही म्हटलं तरी चाललं. नानाची बी गुडघे दुखायला लागली, इथं माऊली बसले त्याची बी गुडघे दुखायला लागली. त्याला कारण वेगळे आहेत, पण व्यायाम नाही. त्याच्यामुळं व्यायाम नाही, त्याच्यामुळे गुडघे दुखतात. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये गुडघे दुखणं, हाडं दुखणं, याचा अर्थ आपण समजायचा की फार कमी वयामध्ये ही गोष्ट आपल्या अंगी लागल्या. मला लागल्या म्हणून विचारतो मी, आता त्यातून बाहेर पडलो या व्यायामानं, जिम करून ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराच्या बाबतीमध्ये फार सजग राहण्याची आज गरज आहे. आणि सजग राहणं म्हणजे अतिशय चांगले कपडे घालून, परफ्यूम मारून, ह्या सगळ्या गोष्टी करून नाही, तर आपल्या शरीराच्या बाबतीत सजग राहणं म्हणजे व्यायाम काढणं, व्यायाम करणं. मग व्यायाम कुठलाही तुम्ही करा, अगदी योगासनं करा, योगासनं करत असताना वेट ट्रेनिंग करा, कार्डिओ करा. पण हे सर्व करत असताना आत्ताच्या आपल्या या वयामध्ये असणाऱ्या सर्व जणांना जर खऱ्या अर्थानं कुठल्या सप्लिमेंटची गरज असेल, मी न्यूट्रिशनची म्हणत,
सप्लिमेंटची गरज असेल तर ते प्रोटीन, तर ते न्यूट्रिशन, आणि ते न्यूट्रिशन तुम्ही जर घेतलं तर तुमच्या हाडाचा त्रास कमी होईल, व्यायाम करायची इच्छा जास्त होईल. व्यायाम केल्यानंतर ते घेतल्यावर तुमची मसल लॉस होण्याची कसलीही भीती राहणार नाही. म्हणून या सर्व बाबतीमध्ये व्यायाम करणं, व्यायामासोबत प्रॉपर न्यूट्रिशन घेणं, ह्या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या काळात कराव्यात. एवढीच आजच्या या बॉस न्यूट्रिशन फॅक्टरीच्या उद्घाटनाप्रसंगी मी आपल्या सर्वांना सांगतो. आज किरणनी मला एवढ्या आग्रहानं इथं बोलवलं. जिमच्या उद्घाटनालाही बोलवलं होतं, पण मला त्यावेळेस जिमच्या उद्घाटनाला येता आलं नाही. पण आज या कार्यक्रमाला मी ठरवलं होतं की कसल्याही परिस्थितीत यायचं. आज इथं आलोय ते किरण आणि किरणच्या परिवाराला हे सांगायला, तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत असताना सर्वात मोठा प्रयोग किरणनी स्वतःची जिम उभी केली. जिम उभी करत असताना अनेक जणांना त्यांनी शारीरिक दृष्ट्या घडवलं. शारीरिक दृष्ट्या घडवत असताना त्यांनी त्याची शरीर सृष्टी सुद्धा आज एवढी चांगली केली की अनेक कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी भाग घेतला, अनेक ट्रॉफी त्यांनी जिंकला, आणि या वर्षी ते शेवटचा एक प्रयत्न करणार आहे. मीच त्याला सांगितलं एकच आता प्रयत्न करायचा, त्याच्यानंतर नाही. लहान पुरं सुरू त्यांना आपण घडू. तेवढी तुझ्यात किरण हिंमत आहे, तुला तेवढं ज्ञान आहे. मला महिन्याभरात डोले शोले मेरे निकाले थे यार, क्या बात. हाँ सिरा राजा दिखाता क्या है मैं. हे तुझ्यात कौशल्य आहे. हे कौशल्य तुला तुझ्या परिवाराला फार पुढे घेऊन जाणार. आणि तुमच्या समोर हे सांगतो, आपल्यासोबत कधी काय झालं काय नाही झालं या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने आपण ज्यावेळेस एखाद्या व्यवसायात उभा करतो, ते उभं करत असताना किती कष्ट, किती मेहनत, आपली परिस्थिती त्या परिस्थितीच्या अनुरूप व्यवसाय होत नाही, परिस्थितीच्या आपल्या आवाक्याच्या बाहेर गोष्टी जातात. त्या सगळ्या गोष्टी करत असताना घराची जबाबदारी आपल्यावर असताना आज हे सर्व करताना तुम्ही आता नवीन एक व्यवसाय चालू केला आहे. मी विश्वास देतो की आपण या व्यवसायात अतिशय यशस्वी होताल. प्रभू वैद्यनाथाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे, कारण सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही हे सगळं करताय. आणि किरण हा माझा शब्द आहे, तू स्वतःला कधीच एकटायस असं समजू नकोस. ज्या ज्या वेळेस तुला असं वाटेल की आपल्यावर कुठलं असलं तसलं बसलं कुठलं संकट येत आहे, ते कुठलंही असो, मागे वळून बघितलंस तर हा धनंजय मुंडे तुला तर कुठल्याही संकटात असेल हा शब्द आज या निमित्तानं मी देतो. आणि बॉस न्यूट्रिशन फॅक्टरीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.